गजरे गजरे काय व तुला लय हाका मारायची पहिले सुटली आता. पाणी पियत होते काय म्हणते. पहिली एका शब्दात वय द्यायची आणि आता लय तुला आवाज द्यायची पळी. इकडे बस. सारखी लांब लांब पळती. मी लांब लांब पळते का तुम्ही लांब लांब पळते. हातामध्ये पाहिलं काय एका ठोक्यात तुला येऊन दाखील लगेच. तुला लय नखरे झाले आता. मग तुम्हाला जर बोलूनच द्यायचं नाही मला तर जवळ तरी घेऊन काढा बसा. बोलून द्यायचं नाही म्हणजे मग अरे हान हाताला गट्टे पडलं ना तुझ्या ते हायची आवत असा ते का त्याची लाच कोणला पाहिजे. किती हान तिला काय फरकच नाही पडत. मग काय डुकरीच्या जन्माची का काय काय नाही. बरं कुठला राग कोणा का बरं काढीत आहो तुम्ही येऊन जाऊन. काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो. मी काहीच बोलत नाही. मी गप बसते गप बसते. काय म्हणतो गप बसले ना मी. गप बसली भाई पर हानो पार काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणतो काय म्हणशी. बोल 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 तू नाटक ऐकू तू. बोल 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 तू बोल बोल ना तर बोल ना बोल ना घालू का तू मध्ये बोल. पार हानो हात दुख आले तुला. आता काय आता मोकळं का मग आता गपची बसली. आता तुम्ही ठरवेलच बोलूनच द्यायचं नाही तर काय. बोल तू आता बोल बोल नका गपची तुला सांगत आता का ऐक काय नाटक काय नाटक चालू तू काय नाटक चालू तुला मार नाटक होतच नाही. तुला काय नाटक चालू कुठं काय चालू कुठं काय चालू म्हणजे लागली ये ओळायला कुत्री सारखी गळ्या काढी सारखी. हा का बाईकडं आता दात पाडले तेव्हाले काय तुला सांगतो आपल्या घराक कोणी येता कामा माणूस नाही. सारखे कुणी चक्र मारते म्हणजे आपलं काय पंचायचं घर आहे काय. मा थोडी कोणी येते कोणी येतं म्हणजे माझ्या मायाला काडी लागली आहे. तुला माहित होतं कुत्रे लोक माझ्या दारामध्ये ते तर लय नालायक ते. मग तुमचीच येणार आहे का काही माय माहेरची येऊ राहिली तरी फिरून बोलतीच. अहो मग तुमच्याच गावातले लोक येते तुमचीच येते नातेवाईक का काही माय येते. कोणी आलं तरी रेडी येऊन द्यायचं नाही. तुला सांगतो आलं का गपची त्याला जे जायचं इकडे लिहून जायचं. की आईची ढोकर मी जावा ते का हे गेलं का ती आलं बाबाजी चहा घ्यायला बाबा जावा करा काय पंचायचं करे का इकडे. मी नाही बोलावणार बाई कोणता. तुला तोंडामध्ये झाडू घालीन ना. पारमान पाठी करून तुली म्हणजे कमाल धमक्या देते काय तू धमक्या देते. बाई तुम्हाला टुता आलं तर ठोपण असा सवासणीचा तळतळाट नाही घ्यावा. सवासी नाही कधी सवासी नाही अवदासा कार कसा आहे ती सवासी नाही का. सवासी राहायची नाही रडत मुळमुळा म्हणजे तुम्ही वरून टोले टाकायचे मुळमुळा नाही रडायचं. म्हणायची 7-8 तास बैलाला टोला शब्द आड बायकोला टोला लागतो तेव्हा बायकोला वागती. तुम्ही लाईनच बिघडून गेली मला. आता कवर टोले टाकी ते आता लई गेले थोडे राहिले ना कवर टोले. म्हणजे तू आधी कर तुझा का माझ्या मारायचा कोण म्हणतो. बोल बरं तू बोलच तू आता शब्दच काढ तोंडातून नाही तोंडाचा मारुती केला तर मा ना बदलून तू. येतो त्यावर गावातून अंड्याची भाजी बिजी बनवून ठेव चांगली हिरव्या मिरची मध्ये नाही त्या कधी जिरका केलं त्या दिवशी बटाट्याचं कोड्याच केलं बटाटे की ते पाणी एकीकडं तू खाती चुरून मुरून झाली जाडी आणि मी चालू वाळत. जाऊ का जाऊन हावण हा जाय एकदाचा करतो जाळ तिकडं. हे बाई याच्या एवढं पुढं करून हा असं करतो सारखाच मारितो याला मारायला कारण नाही लागत काहीच नाही. वरून म्हणतो बोलवू नको आणि बोलायला जवळ घेऊन बसवतो. पाहिन तर पाहिन नाही तर खुशाली येर बाराव करीन बाई. मला तर टेन्शनच आलंय. कुठे आहे शिरपतराव. गावात गेले. का बरं तू नाराज काय एवढी. सुट मारे त्या भावाचे मला ते म्हणजे का पण
मी काय म्हणतो, मारलं काय त्यानं? पण तू आता यायला पाहिजे होता. झाडू शिवाय चपला शिवाय लाटण्याशिवाय मारित नाही. आता काय मूर्ख माणूस आहे, त्याला एक समजत सुद्धा नाही. लक्ष्मीला त्रास देणं चांगलं नाहीये. म्हणतो इथं कोणाला येऊन नाही द्यायचं. कोणी आलं का बाबाजी याच्या आप्या, दादाजी याच्या आप्या, मामूजी याच्या आप्या. हे काय पंचायतीचं घर आहे का म्हणे? नाही नाही मग आता इकडे येणार आहे तुमचेच माणसं आहे का काय? माहेरचं कुत्र तरी येतं का नाही, इकडं? बरोबर आहे. पण मग त्यानं विचार करायला पाहिजे का आपण माणसं आहे म्हणूनच माणसं आपल्या जवळ येते ना. हा, तो यायला पाहिजे होता एवढ्यात. मग त्याला 2 गोष्टी सांगितल्या असत्या म्या. माझ्या जागेवर दुसरे असते तर राहिली सुद्धा ना. काला राहील? हा जर दारूचं पात्र थोडी दारू पितो, जास्त अंगावर आणतो, खुशाल बायकोला मारहाण करतो. तिकडे जर भाऊ जाई चांगले असते तुम्ही काल इकडे राहिले असते. ते खरं आहे. खुशाल निघून गेले असते. आता तो माझा मित्र आहे या नात्यानं मी त्याला 2 गोष्टी सांगून पाहतो. पण तू यायला पाहिजे ना एवढ्यात. आणि जर जास्त पिऊन आला तर मी काय करणार आहे? नाही मी आता आजचे दिवस पाहिन बाई, नाही तर कुशाल एखादी येर 12 करी. नाही असं नाही करायचं. हा जन्म पुन्हा नाहीये बर का. हा, फुकट नाही जन्म भेटत. काही जन्माची पुण्याई लागती. पण कवर काढायचं बाबाजी आता याच्या हातात. काय नाही मी सांगून पाहतो ना त्याला. लय गेले थोडे राहिले बरं का? तरी याचं असं आहे. तो आला का त्याला बरोबर सांगतो मी. सुटल्या भाषेपासून चुकीचे मार्ग सोडून दे. सारखी मारजोड सारखी मारजोड. आता जर समजा पोलीस स्टेशनला गेली तर आता तू अंकाटी आहे तर चांगली जरा तगडी. अरे म्हणजे ते विचार करते ह्या बाईला जर मारला असतं, त्रास दिला असता तर हिवाळली असती. सारखा म्हणतो तू लय खाती, मी तू चालली जाडवत, मी चाललो बारीक वत. खाती तर म्हणा. मग आता पोटाला लागत तर तेच काय पोटावर बांधते का म्हणा? मग काम खात बाबाजी. बरोबर आहे. हा, तो एवढ्यात आला असताना. नाही तर आता मला पाहिल्यावर नाही तर मग नाच त्रास देऊ तुला अजून. तसं नाही ना काही. तुम्हाला नाही काय म्हणणार. हा, ते तर आहेच म्हणा. कारण मी त्याचा जीवलग मित्र आहे. पेला असल्यावर त्याला काही बार संडेल वाण्याला ते काही बोलत. हा, ते आहेच म्हणायला. त्याची दारू बोलती. गोवा बरा लावून नाही होत. हा, त्याचा वास येत असेल. किती वेळ झाला जाऊन? आता गेले मागाशी. मग काय सांगावं, येतो का रे लवकर. आणि धास्ती धरायची नाही. हा, मार्ग काय आपण म्हणायचं आहे बघ, विनाकारण मारतो ना ते पाप सगळं तुला होईल. नाही आता मी असं नाही करणार. आता आजची रात्र कशी तरी काढीन आणि मग उद्या पाहते मी माय मार्गाला निघून जाईल. मार्ग सोडून दे बाबा बर का. मार्गाच्या नाही नादी लागायचं. आता हे अडचणीचे दिवस, त्याची 7.5 थोडी राहिली तेव्हा काळजी नाही करायची. तो आपाप तुझ्या हातावर येईल. पाय आता कवा येईन? येईल 7.5 राहते थोड्या दिवसात. अर्ध्या गावरा मसनात गेले ना, लाकडं वात पाठ सुटले ना तिथं. काय नाही, लाकडाला सांगू आपण का दम काढ जरा. यांची पाठीचं चांगली मार्गावर येऊ दे बर का. काळजीच नाही करायची, दास्ती सुद्धा नाही धरायची. त्याला मी 2 गोष्टी समजून सांगणार आहे. तर तो यायला पाहिजे ना एवढ्यात. पण रडायचं सोडून द्यायचं. अय खरे ए माझ्याकडे पाय ना. गजरे ये ना कडे सुचायला आलं का तुला? काय केलं मी आता? काय केलं? थांब रे. शांत बस तू. अरे माझं ऐक. तो काय का तो? अरे लक्ष्मीला गांजू नाही पाडव्या बर का. हे तू गायच ना, तू गायच म्हणजे तुला सुईचं सांगून राहिलो मी. काय गं ए हे बघ, मी येतो तुला काहीच करता येणार नाही. तुमचं गाव पण लफड आहे. काय लफड गाव बसून आहे. अरे तुझ्या तोंडात गुळ घालू का किडे? हा ऐक रे. टुकरी ए, ऐक. अरे तुरी भाषण करतो म्हणजे हा. तू कोण आहे माझा? हा, कोण आहे? मित्र आहे. मग असं का मित्राला बाहेर काढून देतो ना, घरी येतो ना रे. अरे तोंडाला का पाप लावून घेतो? मिली मा तू आज कोण? जगतच नाही का तुला मारायचंय का? कोण ना तुला? तू जगतच नाही मा तू आज. तू मारण्यापेक्षा मीच माझ्या जीवाचं काहीतरी आज कमी जास्त करणार आहे. कर, थांब. कर. अरे 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 थांब तू मंजिला अरे माझं ऐक. काय म्हणते ए ए काय म्हणते?
काय म्हणते? अरे मरल ती, तुला फाशी जावा लागल. माय मी जाईन तू. असा मित्र राहतोय का? कसा? मित्र असं राहतोय, मित्राला बाहेर काढून देतो, गरीब बायको येतो ना रे. अरे अरे ऐक ना, गोप 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 तुझ्या पाया पडू का? टाकी नका दी. कोण? नको इवळू, नको नको इवळू. ए शिरप्या, ऐक जरा. काय करतो तुझ्या काय भूतभीत नाही घुसेल ना? बोधबीत माझी मग तिनं काही न करता तू जर एवढा त्रास तो देतो. काय काम आहे इकडं? कोणाचं? मित्र आहे ना, मग तिकडे भेटायचं चावडू. घरापोत काय काम आहे? तू ये नकरी चालू आहे का? अरे नको त्रास देऊ हा? बर का. हा? म्हणजे हे नकरी झाली का? अरे ऐक ऐक, ऐक माझी. हं? तू कमीत कमी वयाचं वाण ठेव. वयाचं बाट होतं आता आज मिली मातून हे हायची आवत असं ते का का ऐक ना, शिरप्या. ए गप तू गप. अरे मरल शिरप्या. ह्याला काय म्हणावं याला? आता जगतच नाही मातून आज. ए आज काय तरी ना गिरा मारून टाकतो आज. हा हा, दुसरी बायको करे पाठ्या मी. तुझ्या बापानं ठेवल्या का दुसऱ्या बायका? अरे तिची बहीणच करून आणीन मी. कोणाची? तिची बहीण. अरे पण तू राहशील सब जेलला. हा मी जेला जातोय. मला लय वशिला आहे मोठा. नाशिकला नाही यारवाड्याला. मी लय मोठा वशिला वाला माणूस आहे. कोण? हा उद्या पण सुट्टी. तुम्हाला करायची तर करा ना दुसरी बायको, मला काला मारू हिला का त्रास हा देतो? कापासून घरी येतोय मला सांग. हा कापासून घरी येतोय. अरे तो दोस्ती केल्यापासून येतो मी. हा? तू दुसरी कुठं? दुसरी कुठं? कुठं का? दुसरी बाहेर का घरात? मला नको, मला घाबरायचा प्रश्न. दुसरी मग बस तुला चांगलं लावून तुझ्या बापाला नाही घाबरणार मी. मी नाही कोणाला घाबरत. हा? हा तुला चांगलं लावून शकत बसावं. कुठं? आज दुसऱ्या मी चुत्या नाही तुझ्यासारखा. हा. हा इथे बोत ए काय करतो तू? काय दम देतो काय? हा? शिरप्या, तू काय धमकी देतो काय? धमकी नाही देत, तुला खरं सांगतो. हा. आणि तुला जर सुधरायचं असेल, लक्ष्मी वागवायची असेल हा. आणि त्रास द्यायचा नसेल हा. तर माझे 2 शब्द ऐक. तो काय करतो? तू बायको तू ऐकते का लागला मला रुबाब करायला? जरा शुद्धीवर ये भान. देवाच आहे मी. ती अशी भन काही नाही एखादी. बन कुदबाई तू. कोण? बन कुदबाई तू. पाय बर का? हा बन कुदबाई तू. बन- अंगाला हात लावून बर दाखव. का? तुया अंगाला हात लावून दाखव. तुया. हा अंगाला हात लावून. ये बाप. अरे मारतो का? मग अंगाला हात लावून दाखव म्हणतो ना. मारा मारा भावाची. नाही नाही, अरे अगं तर ना त्याला तर ना. धरणं काय तुला? तुम्ही शिराई घ्या, शिराई शिराई नको. शिराई लय लागती मी इतक्यात खाली. खरं का? मारा मारा. अरे ये बाप. मग तिला कसं लागत असेल? हा? काय तिच्या नसेल का? वाचव अरे मला वाचव ना. उठ उठ उठ. मारा मारा अजून मारा. नाही बस, कारण कसं माहितीये का, ते शिराईचा मारलंय बेकार आहे बाबा. उठ उभा राय. या अंगुनी असा माफी माग. इकडे तोंड कर. दारू उतरली का राहिली? हा माफी माग आजपासून. ऐ ये बाबा भावाची कसे हात सुजून तुले. अरे तुला लाज वाटते? ये बा. शिराईचा मार कसा राहतो रे? ये बा ये बा. मग हा? हा मग ते काय जनावर होतं का? आता एक काम कर, तिच्याकडे माफी माग. आजपासून तुला त्रास देणार नाही. नाही बाबाजी, मला नाही काय म्हणले तरी मी आज जाणारच आहे. माझं ऐका दोघं बी येड्या मुक्याचं. आज ना उद्या तुमचं पोट पाणी पिकल, कामाला लागाल. मी पारवाई टाकून गेले यांच्या दारू पायी सुटल्या भाशिंगापासून. मार खाऊ खाऊ मा हाडन हाड डिल्ल झालं. मी ना आता येर बारव पाहते नाही तर कुठंतरी मा काळा पांढर करते. ऐक ऐक ऐक, येर पाहुणे फक्त उडी नको मारू. उडी नको मारू. हा पाहिलं पाहिजे पाण्याला जाते काय पाहिजे. ऐक तो काय म्हणतोय. बस जाऊन दे मागो. चूक झाली आता नाही चुकणार इकडून पुढं. आता तुला मी फुलं ठेवून पण येर बिर नको करून मला जेला लावशील. आणि मी काय म्हणते जेलमध्ये बस. मला बायको सुख पाहिलं कधी भेटेल. एवढं कुठं हानीत असतं रे बायको झाली म्हणून. तुला 2-4 रट्टे टाकले शिरायचे, कसं वाटायला लागलं? वाकत चालला. हा अजून टिंगार लालच्या लाल दिसते. उळवळ झाले. बाय बाय चहा ठेव बाय. आणि लक्षात ठेव बर का. हा विनाकारण गांजू नाही. खरंच मागो चुकलं बघ. मी लक्ष्मीच्या हात्या करतो. बरं का बरं असं करतो आता? मला ना ते माझ्या कोण नाही काढलं म्हणजे बायको राखायला. अरे मूर्खा का, कुठं दुसरीकडे वशिला होता? नाही हा? तसं काही नाही. नाही त्या वशिल्यामुळे होत असते असं. नाही तसं काही नाही.
पण ते ना मला बायकोला हाणायला मोडी यायचा तिचे ते रडायची ते मी हाणायचो. काय मला थोडासा मूड आलाय ना आता मी तुला हाणतो. नाही 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 नको 1-2-3 रटे हाणू दे रे. नको नको नाही आता मी जागेवर मला मूड आला ना पण आता. नाही तुमचा मोड तिकडे खुडून टाका जाऊ द्या. का रे मला थोडासा मूड आला आता ना. नको नको बाबा. हा? अरे त्यानं जे लावणं लाल झालंय हा आता त्याला खोबरं त्याला लावायला लागेल संध्याकाळी चोळून तेव्हा झोप येते का नाही. काय नाही आयला असेल ना काळं इंजिन मधलं तेलही सोपं पडेल. लय बाडका झाला चेटीचा आतून असं लय बाडका झाला. नाही चांगली चाग होईल आता. बरं मग आता गुण येईल ना. हा तिची माफी मागितली आता माझ्याकडून थोडीशी माफी माग. जाऊन दे बघा. तुम्हाला मित्र भेटला म्हणून मी वाचलो नाही तर मी बायकोला मारला असं मी जेलमध्ये जाऊन बसलो असतो. बरं नाशिकला नव्हतं एवढ्यात याच्या तुला यारवाडला पाठवला असं. हा चिडतो लय माहिती हानते लय म्हणजे लग्न करू हानते लग्न करून टायरात घालून हागोस तर हानत्या वल्ला अंग करू चुपी द्या मग. बरं मी काय म्हणतो मी सांगितलेलं आठवलं ना आणि इतकं त्रास देणं चांगलं नव्हतं. माझ्या बापाने एवढं मला मार्गदर्शन केलं. अरे मित्र कसा पाहिजे हा दोस्त असावा तर असा. हां तर आता इथून पुढं सन्मार्गाला लागायचं आणि गुन्ह्या गोविंदानं नवरा बायकोनं राहायचं. ना आता नाही मारणार नाही मारायचंच नाही. आणि जेवढं सलोख्यानं राहिलं ना आणि शिराईचा मार कसा राहतो तुला 2-4 फटके बसले. नाही, तो तर लय कठीण लय. आणि मग तू जर एवढं त्या बाईला मारित होता आता नाही ना. बरं येऊ का मी. हा सुखाचं राहत. हा.